राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। आज मौजे कटपळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथल्या ग्रामीण भागातील लोकांचे घरकुल प्रॉब्लेम आणि ग्रामसेवक पांडुरंग आत्माराम बुरुंगले यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे, ह्या लोकांना न्याय मिळालेला नाही। त्या लोकांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी पत्रकार संवाद दौरा करण्यात येत आहे ग्रामपंचायतीच्या समोर। अनेक या लोकांचे अनेक प्रॉब्लेम आहेत। त्यांना दमदाटीनं बोलणं, कुणाला तोंड बघून काम करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या संविधानानुसार या ठिकाणी काम केलं जात नाही। याच्यानंतर आता ग्रामस्थ बोलतील की आमच्यावरती काय अन्याय झालेला आहे। मी मारुती पुजारी कटपळ। शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये जलसंधारणाच्या कामावर खर्च करत आहे। यावर्षी आमच्या गावात 4 तलावांची दुरुस्ती चालू आहे। टोटल 27 पाझर तलाव आहे त्या कटपळमध्ये आणि त्यांची दुरुस्ती चालू आहे। पहिले 4 तलाव चांगल्या दुरुस्त केले आहेत आणि सध्याचा जे तलाव आहे ते एकदम निकृष्ट दर्जाची कामं केली आहेत आणि अधिकारी सांगतात फक्त झाडं काढायचं आणि मुरमीकरण करायचं काम फक्त आहे। मग ती करायचं हे कोट्यवधी रुपये खर्च शासन देत आहे। पाणी थांबवायसाठी जिरवायसाठी करतंय की ते झाडं काढायसाठी नुसता मुरुम टाकायसाठी देते। त्याचं ही शासनानं याचा विचार करून हा शासनाचा वायपट जाणारा पैसा सत्कारणी लागला पाहिजे। तसं मी ग्रामपंचायतला सुद्धा पत्र दिलंय की या लोकांची बिलं देऊ नका। ही सध्या 4 तलावाची कामं चालू आहेत ती, आणि जर यांचं बिल अदा केलं तर मी आमरण उपोषण करणार आहे म्हणून सांगितले सांगोला तहसीलदार समोर। संभावने वायदंडे आम्हाला कमीत कमी घरकुल कसलं झालं नाही हेच आपले बोलणं आहे, बाकी दुसरं काय नाही। दुसऱ्याला आले ते दुसऱ्या आम्हाला किती घरकुल आली? मस्त 4 3 आले ते तुम्हाला एक तरी आलंय का? काय सुद्धा नाही। तुमच्या घरापर्यंत कोणी विचारायला आलं का? नाही नाही आलं। रामचंद्र तुकाराम पवार। मला अजून पहिल्यापासून घराचा एक कसला म्हणजे कशाचाच लाभ मिळाला नाही। दिलतं की 2 वेळा अर्ज दिला पोलीबद्दल। काय झालं? काय परत आलोय गेली नाही गेली असंच सांगते ती। प्रदीप हांडे। विषय असा आहे की गावातील ज्या शाळा आहेत, अंगणवाड्या आहेत, त्या अंगणवाड्यांना काय खेळण्यासाठी शासनानं निधी दिलेला असेल किंवा ग्रामपंचायतनं दिलेला असेल तर ती सर्व गोष्टी ग्रामपंचायतला वॉश बेसिंग म्हणा किंवा सोलार पॅनल म्हणा, त्यानंतर ना खेळणे आहेत, त्यानंतर त्यांना बाकीचे जी लहान लहान मुलांना सुखसुविधा दिलेल्या आहेत त्या तिथे व्यवस्थितरित्या पूर्ण दिलेल्या नाहीत। आम्ही प्रत्यक्षात आता गेलो त्यावेळेस आम्हाला कळलं आणि ग्रामपंचायतनं ती पैसे घेतलेत ना, असा विषय झालेला आहे। ती पाठपुरावा आरोप आहे ग्रामपंचायत भ्रष्टाचार केला। हा थोडाफार तिथे भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यांना लक्ष्मण विठू भातेकर 2006 मध्ये माझ्या आईच्या नावावर घरकुल आलं होतं। त्याच काळात माझी आई मरण पावली। आईचं घरकुल ट्रान्सफर करून माझ्या नावावर घेतलं, घरकुल चालू केलं होतं, फाउंडेशन बांधून तयार आहे आणि गावाची म्हणजे अडवणूक अशी आहे की इथं आम्हाला गाळ्या काढायची आणि त्यानंतर ती मला कुठलंच म्हणजे परवानगी दिलेली नाही। त्यासाठी मला घरकुलासाठी परवानगी मिळाली पाहिजे। म्हणजे 2006 घरकुल अजून सुद्धा नाही। मी नानासाहेब पिंगळे कटपळ। मी ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी 2-3 महिन्यापासून चौकशी करतोय। परवा ग्रामसेवककडं त्या ह्याच्या कटपळच्या स्टँड मधल्या मुतारी विषयी विचारलं। तिथलं तर 1-1.5 वर्षापूर्वी बिल काढले त्या मुतारीचं। विचारल्यानंतर त्याने परवा दिवशी शनिवारी येऊन तिथं मुतारी बसवून गेला। मी म्हटलं सर ह्याचं बिल तर गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी निघाले, तर त्यानं काय बोलतास ते त्यानं आता परवा बसवली। अशी एक 5-6 काम आहे ती दुलगुडी वस्ती ते ठेंगल वस्ती आहे, ते काम अपुरंच आहे, त्याचंही बिल पूर्ण अदा केले। त्याच्यानंतर असे एक 5-6 काम आहे ती। परत अंगणवाडीला दिलेलं वॉटर फिल्टर आहेत, त्या वॉटर फिल्टरची उंची 5 फूट आहे, त्याचं बेसिन 5 फुटावर बसवले, त्याला सप्लाय पाण्याचा तर कुठलाच नाही दिला आणि त्या बेसिनमध्ये असं कचरा वगैरे पडलेला आहे सगळा। तर त्याचं डिझाईन कोणी केलं आणि त्याची बिलं कशी निघाली आणि कार्यालयातील सरपंचावर आहे का ग्रामसेवकावर आहे? ग्रामसेवकवर, म्हणजे ते टोटल ग्रामसेवकवर आरोप आहे ना। राहणार कटपळ। विशेष म्हणजे ग्रामपंचायत महाराष्ट्र अधिनियम 1958 नुसार कायद्यानुसार ग्रामपंचायत एकूण सभा 6 झाल्या पाहिजे, पण वर्षातून एकही ग्रामसभा होत नाही आणि ग्रामसभा झाली म्हणून फक्त कागदावर सह्या घेतल्या जातात, ते बी त्यांच्या मनातल्या आतल्या आतच घेतले जातात। ग्रामपंचायतीमध्ये कोणालाही बोलण्याची मुभा दिली जात नाही। दुसरा मुद्दा,
जर आपण ग्रामपंचायतीबद्दल आवाज उठवतोय किंवा विचारतोय तर त्याचं उत्तर आपल्याला निगेटिव्ह येते. तर माझं नाव रणसिंह विठ्ठल देशमुख. आपण आज कटपळमध्ये आला त्याबद्दल आपल्या सर्व मीडियाकारांचे खूप अभिनंदन. कारण कटपळ गावामध्ये ग्रामसेवकांनी कटपळ गावचा विकास करण्याचा सोडून त्यांनी त्यांचा विकास केल्याबद्दल प्रथम त्या ग्रामसेवकाचा आम्ही अभिनंदन करतो. आणि सर्व कामं ही कागदपत्रावरती दाखवली आणि कटपळ गावामध्ये भ्रष्टाचाराची सवय लावायला हे ग्रामसेवक कारणीभूत आहेत. याआधी कटपळ गावामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही आणि इथून पुढे सर्व सदस्य असतील, सरपंच असतील, हेही करत नव्हते. पण ग्रामसेवकांनी येऊन बाहेरून मस्त आपल्याला मन मिळावं, प्रेमळ वाटत होते, पण आतून भ्रष्टाचाराने त्यांचं मन हे विखळलेलं आहे. त्यामुळे त्यांनी अतिशय खूप प्रमाणामध्ये कटपळ गावामध्ये भ्रष्टाचार केला आहे. आणि त्यांना मी एकच सांगतोय, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायचा, आणि अन्यथा आम्ही या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये त्यांना कोंडून घालू. जोपर्यंत ते राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही टाळा उघडणार नाही. मी रघुनाथ रंबाजी खरात. ही वर्षाचं बिल भरून घ्यायची घेते ती, नाही बिल दिना तर समजा मर्तिकेवर दाखलाय, आधी पैसे भर म्हणते ती, किंवा पोरांना कुठं काय ऍडमिशन साठी कागद काढायचा आहे, पैसे भर. म्हणजे ग्रामसेवक मुलांच्या शिक्षणाच्या आड येतोय का? सगळ्या म्हणजे कुणाला सोडतच नाही, ती कुणालाच सोडत नाही. हो का, मुलांचं कुठं काय फोटो लावून ही करायचं असेल, त्याला कागद द्यायचा असेल तरी बी ती देत नाही, ती पैसे भरल्याशिवाय. या ग्रामसेवकाचं नाव पांडुरंग, पण पांडुरंग हा गोरगरिबांचा नाही. पांडुरंग हा ठेकेदारांच्याकडून कमिशन घेणारा एजंट आहे. आणि हा जो पांडुरंग आहे, हा पांडुरंग गोरगरीब भक्ताला पावणारा नाही. हा कटपळ गावातला जो पांडुरंग बुरुंगले आहे ग्रामसेवक, हा गरिबांना पावणारा नाही. तो प्रत्येक कामामाग पैसे आणि टक्केवारी मागणारा हा ग्रामसेवक आहे, असा या जनतेचा जाहीर आरोप आहे. कटपळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा एकूण मिळणारा निधी 15व्या वित्त आयोगानुसार सन 2019 ते 20 साली 41,78,211 रुपये आले. त्याच्यानंतर सन 2020 ते 21 साली 26,05,791 रुपये आले. सन 2,58,04,445 रुपये आले. एकूण किती आले? मी सांगितलेली तेवढी रक्कम आली. आणि मागील जी रक्कम आहे 70 लाख रुपये मागील शिल्लक आहे. लोकांचा विकास केलेला नाही, मग मागले शिल्लक राहिले कसे? आणि मागला जो खर्च झाला, या खर्चात सुद्धा प्रत्येक कामामध्ये 10-20% करायचं आणि आहे तसं सोडायचं. त्या सुद्धा कामाचा माझ्याकडे व्हिडिओ आहे. व्हिडिओ जसे निकृष्ट दर्जाची सगळी कामं आहेत. सिमेंट चुकीचं वापरायचं, वाळूच्या ठिकाणी क्रेशर वापरायचं, आणि प्रत्येक शाळेच्या ठिकाणी सगळं काय लबाडच द्यायचं, अशा प्रकारे काम या ग्रामसेवकानं केलेलं आहे. माझं कुठल्याही पुढाऱ्यावर टीका वगैरे अजिबात नाही. ओनली अधिकारी जे आहे, या अधिकाऱ्याने जे ग्रामस्थांना त्यासाठी क्लास 1 ऑफिसर पाठवलेला आहे, ह्यांचा माझ्यावरती म्हणजे माझा त्यांच्यावरती आरोप आहे. एकूण 3,28,00,000 रुपये या 5 वर्षामध्ये खर्च करायला पाहिजे. किती? 3,28,00,000 रुपयेचा या सगळ्या कटपळ गावातील दीन, दलित, मागासवर्गीय, धनगर समाज, मराठा समाज, वंजारी समाज, नाविक समाज आणि राहिलेले जे मागासवर्गीय समाज, याच्यावरती अन्याय करण्याचं काम या ग्रामसेवकानं केलेलं आहे. मित्रांनो, ह्या ग्रामसेवकाला निलंबन नाही, बडतर्फ आहे. आणि केलेला भ्रष्टाचार वसूल याचा सहित लोकांचे केल्याशिवाय तुला सुट्टी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे माझ्यासाठी प्रथम आहे. आणि जनता प्रथम, सगळी लोक प्रथम, सगळ्या सर्व जाती धर्माची लोक प्रथम, आणि नंतर हे ऑफिसर. या ऑफिसरला 80 ते 90 हजार रुपये महिन्याला पगार असून सुद्धा लोकांच्यासाठी केंद्र शासनानं, राज्य शासनानं, त्याचबरोबर घरपट्टी आहे, पाणीपट्टी आहे, त्याचबरोबर
बाकीचं बाजारपट्टी आहे, गाळा डिपॉझिट आहे, गाळ्याचं भाडं आहे, याच्यातून या ग्रामसेवकाला चालवण्यासाठी हे सगळं पैसे खाण्याचं काम त्या ग्रामसेवकाने केलेलं आहे. त्यामुळं 4 दिवसाचा अल्टिमेटम आहे. एक तर राजीनामा, सगळ्यांना घरकुल मंजूर झाली पाहिजे 4 दिवसामध्ये, नसेल तर ह्या ग्रामपंचायतीला ही सगळी जी बोललेली माणसं आहेत ही ग्रामपंचायतीला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही. ह्याच्यामध्ये BDO सुद्धा सामील आहे. हा आमचा जाहीर आरोप आहे. जय संविधान, जय भारत.